निवडणुका जवळ आल्या की काही इच्छुक उमेदवार अचानक जागे होतात. ते तिकिटाची मागणी करतात. नाही मिळालं तर गप्प बसतात, मिळालं तर निवडणुकीला उभे राहतात. वेळेवर जागे होणाऱ्या अशा लोकांना निवडणूक लढवणं हे खूप अवघड जातं. जिंकणं तर खूपच दूर राहतं. हे निवडणूक जर लढवायची असेल तर 2 वर्ष आधीपासून त्याची तयारी करावी लागते. म्हणजे वर्षातले 365 दिवस अभ्यास करणारे विद्यार्थीच मेरिटमध्ये येतात. ते परीक्षा जवळ आली की पुस्तकं शोधणारे हे नापास होतात. त्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते. तसाच हा निवडणुकांचा प्रकार असतो. ते शांततेच्या काळामध्ये युद्धाचा सराव करणारे सैनिक प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर अगदी सहज युद्ध जिंकतात. तशातलाच हा प्रकार असतो. जेव्हा निवडणुका नसतात आणि आपल्याला जर निवडणूक लढवायची असेल तर आपण बांधणी करावी लागते त्या मतदारसंघाची. मतदारसंघ हा पिंजून काढावा लागतो. आता ते न करता वेळेवर राजकीय पक्षांकडे तिकीट मागून म्हणजे राजकीय पक्षांच्या मतांवर स्वार होऊन जिंकू पाहणारे हे कधीही यशस्वी होत नाही. आणि म्हणून विद्यार्थी असतील, सैनिक असतील, हे ज्या पद्धतीने मेरिटमध्ये येण्यासाठी वर्षभर सराव करतात, प्रयत्न करतात, तशाच पद्धतीने उमेदवारांनी सुद्धा निवडणुका जवळ आल्यानंतर जागे होऊन उपयोग नसतो. त्याची तयारी ही खूप आधीपासून करावी लागते. नाहीतर पदरी निराशाच येते.